14 जानेवारी ही तारीख आली की आपल्याला आठवतं मकर संक्रांत, तिळगुळ, पतंग. परंतु 14 जानेवारीला 1761 ला एक युद्ध घडले होते, म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढू दिले नसते, हे सुद्धा तितकेच खरे आहे. पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली 2 युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनांनी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्र बाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले. आज आपण पानिपतची तिसरी लढाईचा इतिहास जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात UCN न्यूज. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही, त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. 1750च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठमोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व 7 ते 8 शतके राज्य करणाऱ्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीराव यांच्या कारकिर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारताबाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इसवी सन 1758 मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अहमदशाह अब्दालीचा मुलगा तिमूरशाह दुरानीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरूंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडी उडण्याचे आवाहन केले. अफगाण सेनांनी अब्दालीने याला होकार दिला. त्याने 1759 मध्ये बलूच, पशूतन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघळ वैर पत्कारले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते, तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण 1,00,000हून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगेकूच केले. पुढील 2 महिने दोनही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एकाच चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही 3000 पेक्षा जास्ती सैन्य नुसत्याच चकमकीमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या पोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊ ही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्रपक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते, तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यांनी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता अडवला होता. एकमेकांचे वर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे 2च विकल्प होते. अब्दालीने संधी करायचा प्रयत्न केला, परंतु नजीबने तो होऊ दिला नाही. नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्य साठा संपत आलेला होता. यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. या उलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्रपक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. सदाशिवराव भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळणाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे असे ठरले.
मराठ्यांकडील अन्नसाठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व 14 जानेवारी 1761 रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले। पारंपरिक युद्ध पोशाख घालून चेहऱ्यांवर हळद गुलाल फासून युद्धास तयार झाले। मराठे आपल्या खंदातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेच व्यूहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले। अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत। मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले, जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतुर झालेला होता। मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती। तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही, पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या। मराठे गार्दी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले। रोहिले मागे हटले। लढाईची सुरुवात इब्राहिम खानने गाजवली, परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखान्यास समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला। यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले, म्हणजेच युद्धाने पक्षपात केला असे म्हणायला हरकत नाही। दरम्यान भाऊंनी माध्यमातून हल्लाबोल केला व अफगाणांची कत्ल आरंभली। अफगाणांच्या तुकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले। शाहवलीने नवाब उद दौल याला मदत करण्यास बोलवले, परंतु नवाब आपल्या जागेवरून हलला नाही। त्यामुळे काही काळ अफगाणांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते। अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोळदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले, परंतु उपाशी जनावरांनी ऐन युद्ध समय हाय खाल्ली। कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले। घोळदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही। कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले। यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यांनी पाठी मागूनही हल्ला चढवलाय व मराठ्यांच्या गोठात गोंधळाचे वातावरण झाले। भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरून उतरले व स्वतः पुढे राहून प्रेरित करणार होते, परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसला नाहीत म्हणून भाऊ पडले असे मराठ्यांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली। विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले। आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला। अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला। मराठे युद्ध हारले। पानिपतच्या युद्धात मोठा नरसंहार झाला। अनेक मोठे सरदार या युद्धात मारले गेले। विश्वासरावांना गोळी लागल्यावर सदाशिवभाऊ पेशवा गोंधळात नाहीसे झाले। त्यांच्यासोबत पुढे काय झाले याचे कोणालाच काही माहित नाही। सदाशिवभाऊ पेशवा यांचा एक हमशकल अर्थात तोतय्या भाऊसाहेब पेशवा पानिपत नंतर पुण्यात आला। त्याने केलेले तोतय्याचे बंड प्रसिद्ध आहे। तर हा होता पानिपतचा इतिहास। अशाच काही माहितीसाठी UCN न्यूजला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा UCN न्यूज। धन्यवाद।